नाशिकच्या कॉर्पोरेट जिहाद प्रकरणाला वेगळंच वळण लागलंय। मानवी तस्करी, जबरदस्ती, धर्मांतर आणि परदेशी फंडिंग हे सगळे प्रकार त्यामध्ये असू शकतात। पीडितेला थेट मलेशियाला पाठवण्याची सुद्धा तयारी होती। आर्थिक व्यवहार, परदेशी फंडिंग आणि मोठ्या रॅकेटचा त्यामुळे तपास सुरू आहे। मलेशियात पाठवण्याबाबत व्हिडिओ कॉलद्वारे चर्चा झाल्याचे उघड झालं। पासपोर्ट प्रक्रियेचे धागेदोरे एसआयटीच्या हाती आले। हे प्रकरण राष्ट्रीय सुरक्षेशी जोडलं जाण्याची सुद्धा शक्यता आहे। किरण ताजणे नाशिकहून आपल्याला अधिक माहिती देत आहेत। किरण, आता हे प्रकरण केवळ एका कंपनीतला एका विभागामधलं प्रकरण नाहीये। यामध्ये लव जिहाद, धर्मांतर, एक एचआर पासून एचआर हेड ती अजूनही सापडलेली नाहीये, मी चुकत नसेल तर तिच्या सकट सगळे अडकलेले आहेत। आणि आता तर काय इंडोनेशिया, परदेशी फंडिंग काय चाललंय? प्रसन्न सर, यामध्ये जर बघितलं तर TCS कंपनीमध्ये हा जो घडलेला प्रकार आहे तो अतिशय गंभीर स्वरूपाचा आहे। सुरुवातीला लैंगिक शोषण आणि धर्मांतर इथवर असलेलं हे जे प्रकरण आहे ते हळूहळू पुढे सरकताना दिसतंय, ज्यामध्ये या महिलांची जी तस्करी आहे ती केली जाण्याची शक्यता देखील वर्तवली जात होती। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये पासपोर्ट विभागाशी असलेले जे धागेदोरे आहेत ते देखील SITच्या हाती लागलेले आहेत। आणि यामध्ये इतकंच नाही तर थेट व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देखील त्यांचं बोलणं करून दिलेलं होतं, इथपर्यंतची माहिती समोर येते। त्यामुळे या सगळ्या काळामध्ये हे जे सुरुवातीला लैंगिक शोषण आणि धर्मांतर पर्यंत असलेले हे जे प्रकरण आहे त्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे। विशेषतः या सगळ्या काळामध्ये या संपूर्ण आरोपींना कोणी फंडिंग करत होतं का याचा देखील तपास केला जातोय। या आरोपींचे असलेले जे बँक स्टेटमेंट आहेत आणि त्यांचे जे कॉल आहेत ते तपासले जात आहे। यामध्ये अद्यापही या संपूर्ण प्रकरणाची सूत्रधार आणि विशेषतः या सगळ्या काळामध्ये आरोपींना ज्या पद्धतीने सहकार्य करण्याची जी भूमिका निदा खानीने घेतलेली होती ती अद्यापही पोलिसांना मिळून आलेली नाहीये। ती मुंबईतल्या भिवंडी परिसरामध्ये राहते अशा स्वरूपाची माहिती देखील मिळते। त्यामुळे तिला पकडण्यासाठीच्या देखील अनेक अडचणी पोलिसांना येत आहेत। मात्र नाशिकचे पोलीस त्या सगळ्या पार्श्वभूमीवर निदा खानचा शोध घेत आहे। यामध्ये एक महत्त्वाची बाब म्हणजे थेट मलेशियाला या सगळ्या तरुणींना किंवा पीडितांना पाठवलं जाण्याचं एकूणच प्लॅन होता का अशा स्वरूपाची देखील माहिती मिळते आणि त्या सगळ्या अनुषंगाने SIT देखील तपास करते। त्यामुळे अधिकच्या तपासात येत्या काळामध्ये मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे आणि हे जे प्रकरण आहे ते मोठ्या वळणावर जाण्याची शक्यता वर्तवली जाते। प्रसन्न सर। किरण, तुम्ही आपल्यासोबत राहा। आणखी एक महत्त्वाची बातमी आहे। नाशिकच्या TCS कंपनीतील अत्याचार, धर्मांतर प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे। कंपनीतील कर्मचाऱ्यांनी पीडित तरुणीवर रिसॉर्टमध्ये अत्याचाराचाही संशय व्यक्त केलाय। त्र्यंबकेश्वरमध्ये रोडवरील रिसॉर्टमधील CCTV फुटेज जप्त करण्यात आलंय। या पंचनाम्यातून महत्त्वाचे पुरावे हाती येऊ शकतात। तपासाला वेग आलाय। पीडितेला जबरदस्ती टेकडी आणि रिसॉर्टवर नेल्याची तक्रार होती। संशयित आरोपींचं त्या रिसॉर्टमध्ये वारंवार येणं जाणं होतं। कंपनीतील लॉबी, पॅन्ट्रीतूनही फॉरेन्सिक पुरावे ताब्यात घेण्यात आलेले।